भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी शासकीय नोकरी मिळवली, काहींनी नोकरीत पदोन्नती घेतली। त्या अनुषंगाने पालकमंत्री संजय सावकारे यांनी एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता 1.5 महिना लोटून गेला आहे, तर जिल्ह्यात महसूल विभागात 22 दिव्यांग कार्यरत असून त्यापैकी 10 लोकांचीच तपासणी झाली आहे। यात 5 लोक बोगस असल्याचं माहिती मिळत आहे, तर उर्वरित 12 जणांनी तपासणी केलीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। याविषयी जिल्हाधिकारी हे सुद्धा काहीही बोलायला तयार नाहीत, तर उर्वरित 12 जण का तपासणी करत नाही यात शंका व्यक्त केली जात आहे। त्यामुळे चोर के दाढी में तीन का असं म्हणावं लागेल। तर हा प्रकार जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यात शासकीय सेवेत 350 बोगस दिव्यांग कार्यरत आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांचा मुख्य सचिव ऐकत नाही आणि मुख्य सचिवांचा जिल्हाधिकारी ऐकत नाही असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे। जर जिल्हाधिकारी यांनी बोगस दिव्यांग यांच्यावर कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीला काळं फासू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। दिव्यांगाचे विषय उचलता भंडाऱ्यामध्ये सुद्धा एक बातमी प्रकाशित झाली होती, जिने उचलली होती की दिव्यांग प्रवर्गातून अनेक लोकांनी नोकऱ्या घेतलेल्या आहेत आणि या संदर्भात चौकशी सुद्धा झाली। पालकमंत्र्यांनी सुद्धा चौकशी आदेश दिलेले होते। 1.25 महिना होऊनही अजूनही जिल्हाधिकारी या संदर्भात काही बोलायला तयार नाहीत आणि 5 लोक त्या ठिकाणी बोगस दिव्यांग आढळलेले आहेत। तर अशा घटकांचा म्हणजे दिव्यांग म्हणजे वेदना, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा एक कोठा जर चांगले माणसं घेत असतील आणि कलेक्टर त्याच्यावर कारवाई करत नसेल तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही कलेक्टरांना बोगस दिव्यांगांना काढून खरे दिव्यांग तिथं नोकरीत समाविष्ट करावे, त्याला 8 दिवस देऊ आणि 8 दिवसानंतर आमचा जिल्हा प्रमुख कलेक्टरच्या एकतर खुर्चीला काळं फासू नाही तर त्याच्या कार्यालयाला काळं फासू आणि निर्णय घेतला पाहिजे। हा भंडाऱ्यापुरता मर्यादित पुऱ्या महाराष्ट्रात आहे। मागं मीटिंग मध्ये 7 एप्रिलच्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले तर 350 दिव्यांग आहे, आम्ही लिस्ट दिली आणि मुख्य सचिवाला सांगितले की याच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्या, प्रत्येक कलेक्टरला तपासायला लावा। काही झालं नाही। मुख्यमंत्र्याचं मुख्य सचिव ऐकत नाही आणि मुख्य सचिवाचं कलेक्टर ऐकत नाही। दबदबा संपलेला आहे, राहिलं काय शिल्लक? अधिक पुन्हा मीटिंग आहे एक, त्याच्यात पाहू मीटिंग।